सुरुवात 9:12 बरोबर पहिला चेंडू मैदानामध्ये टाकला गेला। पहिलं नमन करूया श्री गणेशाला। अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन पाहून शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला। माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला। छत्रपती संभाजी महाराजांना नतमस्तक करून ज्या मातीनं मोठं केलं त्या मातीला नतमस्तक करून आजच्या या दिवसाची सुरुवात अप्रतिम झाली आहे। बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट निघून जातोय डीपेस्टा कव्हर रिजनला। अगदी 4 धावेने सुरुवात झाली आहे आजच्या या मॅचची। पहिला चेंडू डॉट जिथे गोलंदाजी करत असताना अगदी किशोरला पाहिलं। पहिला चेंडू वेगानं जरूर टाकला, कुठले स्पॉट वरून थोडासा जास्तच वेगानं गेला, मात्र तदनंतरचा चेंडू थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी बाहेर निघाला। बॅटर जयदीप आणि तदनंतर चौकार। गती परिवर्तन जयदीपच्या बॅटच्या अगदी रडामध्ये उंची जास्त घेतली आहे, लांबी कमी होती, तदनंतर अगदी सर्कलच्या बाहेर कॉर्नर रिजनला त्याला बाद केलाय। जयदीपचा चौकार लगावतो काय आणि किशोर त्याला पुन्हा येणाऱ्या चेंडूवरती मागे पाठवतो काय, असाच खेळ चाललाय हा क्रिकेटचा जो निराळा आहे। एक तेरी तर एक मेरी अप्रतिम मॅच पहिल्याच 3 चेंडूमध्ये रंगली आहे। किशोरच्या गोलंदाजीमध्ये वेग आहे। दुसऱ्या साईडला जयदीप जाधवला तुम्ही पाहिलं, ज्याने मात्र चौकार जरूर लगावला। थोड्या वेळासाठी असं वाटलं की जयदीप या मॅचमध्ये कुठेतरी आणखीन धावा करतोय की काय, मात्र तोपर्यंत किशोरने त्याच्या अगदी पल्ल्यामध्ये टाकलेल्या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न, अंतर थोडंसं कमी राहिलं, उंची बरीच जास्त घेतली आणि तदनंतर जयदीप नावाचं वादळ येण्याआधीच थांबवलं गेलं। अक्षयला मैदानामध्ये पाठवलंय बॅटिंगसाठी। एक नवीन फलंदाज झांझवड टीमकडून मैदानामध्ये दाखल झाला। तब्बल धावसंख्या आहे 4, एक गडी आता बाद झालाय, तब्बल 3 षटकांचा खेळ पॉवर प्लेचा बाकी आहे। यावेळी देखील बॅटची अगदी टॉपेज पॉइंटचा खेळाडू अगदी वेगानं जातोय। चेंडू अगदी भवऱ्या गरगर फिरत असताना या चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत चेंडू अगदी धरतीवरती पडतोय, आपटतोय आणि तदनंतर मात्र 1 धाव या वेळेमध्ये कंप्लीट केली जाते। मोठ्या फटक्यांसाठी जाण्याचा प्रयत्न जरूर राहिला विशाल जाधवचा, मात्र अक्षय देखील आपण पाहिलं तर मैदानामध्ये आल्यानंतर 1 धाव कंप्लीट करून विशालला लगेच स्ट्राईक देतोय। जो पहिला चेंडू आपला फेस करेल या इनिंगचा विशाल स्ट्राईकवरती। सुरेख फटका, बॉल बॅक ड्राइव्ह वेगानं घेऊन काढलाय सरळ बॅटीने, अगदी निघून जातोय 4 धावेसाठी। विशाल पहिला चेंडू फेस करत असताना आपल्या बॅटिंगमधून आलेल्या चौकारानं त्याचा आत्मविश्वास आणखीन वाढला असेल, कारण की बॅटिंग करत असताना आपल्या टीमला ऑलरेडी एक झटका भेटलाय आणि या सर्व गोष्टी लक्षात ठेवत असताना त्याने आपला नॅचरल गेम दाखवण्याचा प्रयत्न केला। विशालच्या या बॅटिंगनं, या परफॉर्मन्सनं कुठेतरी धावसंख्येला गती भेटते। यावेळी देखील बॅटच्या अगदी रडामध्ये आहे खेळाडू, चेंडू पडतोय, बाउन्स होतोय, निघून जातोय। मस्तकवरती दस्तक देत असताना आणखीन एक बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। धावसंख्या 13, लॉस ऑफ दी 1 विकेट। अप्रतिम फटका खेळला, शेवटच्या चेंडूवरती मारलेला फटक्यानं आपण पाहिलं तर लॉंग ऑनचा खेळाडू वेगानं धावत आला, त्याच्या अगदी समोर टप्पा पडतोय, तो अडवण्याच्या आधी चेंडू डोक्यावरून निघून गेला आणि तोपर्यंत चौकारानं धावसंख्येला वलय भेटलं। 13 धावसंख्या। एक चांगली मॅच रंगली आहे झांझवड आणि वाडणे टीमच्या बिटवीन, जिथे वाडणे टीमनं प्रथम टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी निवडले। झांझवड टीमला गोलंदाजी करत असताना पहिला झटका 3ऱ्या चेंडूवरती दिला, मात्र तदनंतर संपूर्ण खेळ विशाल जाधवने मात्र सावरलाय। चला थोडासा स्पीडअप घ्या। आज विशाल जाधवला आज थांबावं लागेल, या मॅचमध्ये जबाबदारी घेऊन खेळावं लागेल, कारण की टीमची संपूर्ण जबाबदारी आता त्याच्या खांद्यावरती आहे। आणि अशाच वेळी आपण पाहिलं तर टीम देखील एक चांगल्या फायटिंग स्कोअरसाठी खऱ्या अर्थानं खेळतीये, की समोर असलेली वाडणे टीमकडे बॅटिंग लाईनअप असताना त्यांना एक अवाढव्य धावसंख्या देणं गरजेचं आहे। कोण आहे बॉलिंगसाठी? मिस्टर विकास, एक फिरकी, एक कट गोलंदाज। झांझवड अगदी वाडणे टीमचा मात्र बाहेर काढलं। ओव्हर क्रमांक 2 मध्ये
मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर विकासला मात्र बाहेर काढले गोलंदाजीसाठी. चला बराचसा वेळ आता घेतला जातोय कारण की एक ओव्हर संपल्यानंतर कमीत कमी 5-10 मिनिटं घेतली जात आहेत दुसऱ्या ओव्हरसाठी आणि असं जर चाललं तर आजच्या मॅचेस कंप्लीट होणार नाही आहेत. एक्स्ट्रा धाव व्हाईट बॉलचा इशारा कारण की तुम्हाला ज्या पहिल्या 3 ओव्हर आहेत त्या 15 मिनिटांमध्ये संपवायच्याच आहेत. अन्यथा त्यापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही घेतला तर 4थ्या ओव्हरमध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणला जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. बॅटच्या अगदी पायाच्या रडामध्ये बिग हिट करण्याचा प्रयत्न, कुठेतरी शरीराचा वेध घेतो. मेन अंपायर आपल्याला कळवत आहेत लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. फिफ्टीन धावसंख्या. ओहो आज चांगला चेंडू, अगदी सरळ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बुद्धा चेंडू, थोडासा वाईडिश यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. ऑफ स्टिकच्या लाईनवरती यॉर्कर टाकला जातो आणि त्याच यॉर्करला ड्राईव्ह करत असताना तो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातो. असा चेंडू. गती परिवर्तन, अगदी बॅटीची टॉप आहे, स्लिप नाहीये. चेंडू अगदी भिंतीवरती आदळतोय. कॅरम फटका, एक धाव इथे देखील कंप्लीट केली जाते. सिंगल डबल आता चालू झाले. विकास सारखा एक फिरकी गोलंदाज जेव्हा बाहेर काढला तदनंतर षटकात चौकाराची खऱ्या अर्थानं आतिषबाजी थांबली आहे आणि सिंगल डबलला आता जास्त भाव आला. पुन्हा चेंडू पडतोय, थोडासा काटा बदलतोय, कोण बदलतोय, मार्ग बदलणारा चेंडू हवेमध्ये हेळकावे घेतोय. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी अचानक 2 वर जावी अशी गोलंदाजी सध्या विकासच्या माध्यमातून चालू आहे. अप्रतिम गोलंदाजी. वेगाने टाकलेला चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी. अंपायर कॉल येतो इट्स अ नो बॉल. तोपर्यंत मात्र एका धावेसाठी धाव होतीये. इट्स अ नो बॉल. नो बॉल अंपायरनं मात्र घोषित केला. संधी भेटली आहे. येणारा चेंडू फ्री हिटचा. अगदी पिचच्या बाहेर हा चेंडू आपण पडताना पाहिला आणि लगेच अंपायरनं मात्र दंडित केलं. फ्री हिट चेंडू, टॅप फटका, बॉक्स क्रिकेटचा संधी आहे फ्री हिटच्या चेंडूवरती रनआउटची. मात्र इथे एक तर धाव कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला जातोय. लालच बुरी बात आहे हे माहिती आहे, म्हणूनच एका धावेवरती समाधान मानले जातात. तब्बल 5 चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 धावसंख्या. 19 लॉस ऑफ दी 1 विकेट. ओहो यावेळी देखील बॅटच्या अगदी पुढे टप्पा टाकला. पडल्यानंतर थोडीशी गती घेतोय. विकेट किपर आहेच मागे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 चा देखील खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये धावा येताना पाहिल्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये त्याच धावांना ब्रेक लावला. एक पायामध्ये बेड्या ठोकणारी गोलंदाजी विकासची चालू झाली आणि बघता बघता 2 षटकांचा खेळ. धावसंख्या 19 लॉस ऑफ दी 1 विकेट. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ही बॅटिंग करते सध्या झांझवट टीम. टॉस राहिला नव्हता त्यांच्या दिशेनं, मात्र तदनंतर आमंत्रण दिलं वायने टीमनं या आणि बॅटिंग करा. पहिल्या ओव्हरमध्ये वाटलं विशाल जाधव कुठेतरी एक चांगली टोटल घेऊन येईल सेकंड ओव्हरमध्ये, मात्र सेकंड ओव्हर विकासनं पूर्णपणे दाबून ठेवली. आणि ओव्हर क्रमांक 3 मध्ये आता अरुणला तुम्ही पाहताय. अरुण नलावडे गोलंदाजीसाठी दाखल झाला. ओव्हर क्रमांक 3. एकट गोलंदाज यावेळी देखील आपण पहिलं पंच केला. अप्रतिम फटका हवेमध्ये जरूर आहे. क्षेत्ररक्षक असेल त्याच्या खाली कॅच होतीये, ड्रॉप. ही संधी होती, कॅच जर असती तर मॅच मध्ये आणखीन प्रभाव टाकू शकले असते गोलंदाजी करणारी वायने टीम. कॅचेस महत्वाच्या आहेत. जशी कॅच ड्रॉप झाली तसे 3 ते 4 खेळाडूंनी डोक्यावरती हात लावला आणि अशा कॅचेसने बऱ्याच खेळाडूंवरती प्रभाव पडतो. टीमवरती देखील प्रभाव पडतो. यावेळी उचलला हवेमध्ये, प्रेशर मध्ये मारलेला फटका. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज जातोय अरुण आणि त्यानं पकडले ही कॅच. अप्रतिम चेंडूच्या खाली गिरक्या घालत असताना नजर ठेवली चेंडूवरती, हाताची ओंझळ केली. विकेटचं पतन. बॅटर विशाल जाधव बॅक टू द डकआउट. एक मोठा फलंदाज माघारी गेला. एक मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला. ज्या विशाल जाधववरती विश्वास ठेवला गेला होता, ज्या विशाल जाधवनं आशेचा किरण दाखवला, त्याच विशालला चले जावचा इशारा केला आणखीन एक फिरकीपट्टू गोलंदाज अरुण नलावडेनं.
21 धावसंख्या 21. आमचे रोहे गावचे सन्माननीय विनायक शिंदे, वेलकम विनायक दादा, स्वागत आहे. द लेजंड प्लेयर, एक अनुभवी खेळाडू, बरेचसे अनुभवी लेजंड खेळाडू ज्यांनी क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट जगावं हे ज्यांनी तरुण खेळाडूंना सांगितलं, असे बरेचसे खेळाडू हे KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरमध्ये आपण पाहत असतो. त्यांची सातत्याने स्पर्धेला चर्चा करत असतो. अगदी लेफ्ट हँडेड बॅटर बॅकफुटला जातोय, शॉट आर्म पूल केला, खेळाडू एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्नासाठी मात्र तोपर्यंत गोलंदाजाच्या दिशेने फेकी केली जाते. एकाच धावेतील समाधान. नवीन बॅटर प्रणयला तुम्ही पाहताय बॅटिंगसाठी. नॉन स्ट्रायकिंग एंडला तो उभा आहे, मात्र सध्या अक्षयच्या हातामध्ये स्ट्राईक आहे आणि तब्बल चेंडू बाकी आहेत 3. ओहो, हा चेंडू पडतोय, राईज होतोय. आत्ताचा चेंडू जर तुम्ही पाहिला तर अगदी समोर पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय, थोडासा राईज झाला, थोडासा बाउन्स होतोय आणि अशा वेळी गोलंदाजाचा ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर चेंडू सोडण्याची जी पद्धत आहे त्यावरती लक्ष जातं. कट केल्या, बॅकफुटला जाऊन गेली रिजन मध्ये. कॅरम फटका अगदी भिंतीला लागतोय, कॅरम पद्धतीने तो मागे येतोय आणि तब्बल आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3 ला समाप्त होण्यासाठी तब्बल एक चेंडू अजूनही बाकी आहे. धावसंख्या 23 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचले. 23 धावसंख्या. लेफ्ट हँडेड बॅटर, प्रणय सर बॅटीने फुल टॉस चेंडू होता, सर बॅटीने पंच केला, जिथे एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी थोडंसं यावेळी अडचण होऊ शकते, मात्र बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिली आहे आणि या चोरलेल्या 2 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 25, लॉस ऑफ द 2 विकेट. 25 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. ओव्हर क्रमांक 4, शेवटचं षटक. थोडासा बाहेर ठेवला, अवे फ्रॉम दी बॉडी. पंचांकडे मागणी तर जरूर केली, मात्र कुठली हालचाल नाहीये. अप्रतिम, थोडासा बाहेर ठेवला गेला. ओव्हर क्रमांक 4 जी शेवटचं आहे, हानामारीचं जे अंतिम शतक, डेथ ओव्हर. यावेळी देखील टॅप फटका, बॉक्स क्रिकेटचा खेळून काढला. मिडऑनचा मिड विकेटचा खेळाडू वेगाने येतो, लॉंगॉनचा खेळाडूंना बॅकअप दिला. एक धाव इथे देखील कंप्लीट केली जाते. टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स, आदिशक्ती 11 पार आणि रुळे टीम, दोन्ही कॅप्टन्स तयार ना टॉस साठी. सोडून दिल्या. यावेळी मात्र अगदी स्वतःला सुरक्षितरित्या बॅट्समनने सांभाळून घेतल्या. तोपर्यंत व्हाईट बॉलचा इशारा अंपायरनं दिला. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होते. संघाची धावसंख्या आत्तापर्यंत जाऊन पोहोचते 27 धावसंख्या. झांझवड टीम सध्या बॅटिंग करते आपल्या या पहिल्या मॅचमध्ये. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न, अगदी टॉप एज डिक्लेअर मध्ये पुन्हा एक धाव जाते. सिंगल डबल, एकेरी दुहेरी अशा धावा सध्या मात्र चालू आहेत. 28च्या घरामध्ये सध्या धावसंख्या जाते. 28 धावसंख्या. 2 विकेट माघारी गेली आहेत, पण तब्बल 3 चेंडू आता मात्र बाकी आहेत. या मैदानाचं वैशिष्ट्य आहे, इथे 60 देखील केल्या जातात आणि 30 देखील थांबवल्या जातात. हे वैशिष्ट्य या मैदानाचं आहे.
बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आखूड पद्धतीने केलेला, अगदी हा फटका, पण एक धाव इथे कंप्लीट केली जाते, चोरली जाते आणि या एका धावेच्या मदतीनं अगदी धावसंख्या 29-29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. एक फायटिंग स्कोअर तयार करायचा आहे. एक फायटिंग स्कोअर तयार करण्यासाठी येणाऱ्या 2 चेंडूवरती आक्रमण बॅटिंग करून दाखवावी लागेल. सोडून दिल्या हाफ ट्रॅकर, अगदी व्हाईट बॉलचा इशारा अंपायरनं तर दिला, पण व्हाईट+1 तब्बल आत्ताच्या 2 धावा जरूर भेटतील. धावा येत आहेत, बॅटिंग करणारी टीम बोलत असेल धावा येऊ देत, कशाही येऊ देत, अद्याप त्यांना धावांची भरपूर गरज आहे. धावसंख्याची ते 31 या आकड्यावरती आहे. 31. वेलकम. त्याचबरोबर मुंबईचा लालबागचा आणखीन एक गोड आवाज, निखिल साळुंखे सर, वेलकम, स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये देखील निखिल सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. आजच्या दिवसामध्ये देखील त्याच वाणीमध्ये बरीच कहाणी तुम्हाला ऐकायला भेटेल. स्वागत करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये निखिल सरांचं. 33 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. सरळ बॅटीने सुरेख फटका, बॅटच्या अगदी रडामध्ये होता, मात्र अंतर यावेळी मात्र आपण पाहिलं तर बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचू शकलं नाही. क्षेत्ररक्षक आहे ऑलरेडी तिथे उभा, मात्र तोपर्यंत 2 तर धावा कंप्लीट केल्यात. तिसऱ्या धावेसाठी विकेट सोडावी लागते. 2च धावेवरती समाधान मानावं लागतंय. पहिल्या इनिंगचा खेळ यावेळी इथे समाप्त होतोय आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती आणि 36 धावेचं आव्हान या मॅचमध्ये दिलंय. जांजवड टीमने प्रथम बॅटिंग करत असताना वाळणे टीमला 36 रन्स टू विन. 36 धावेचं आव्हान. चला तोपर्यंत टॉस करूयात. दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत. आदिशक्ती 11 पार, विपक्ष रुळे अशी मॅच आहे यानंतरची. निखिल सरांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस या मॅचचा. हेड इट इज अ कॉल आणि पार 11 रुळे 11 वॉन दी टॉस. रुळे टीमनं टॉस जिंकलं. दे वॉन दी टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट, फील्ड फर्स्ट. यानंतरची ती मॅच आहे. म्हणजे आत्ताच्या मॅचचं नक्की काय, जिथे अर्धा खेळ तर झाला, अर्धी कहाणी झाली, पूर्वार्ध झाला, उत्तरार्धाची बरीचशी कहाणी अजूनही बाकी आहे. कारण की अजूनही 36 धावेचं आव्हान सेकंड इनिंगमध्ये वाळणे टीमला पार करायचं आहे. जांजवड टीम संपूर्ण मिटिंग करताना तुम्ही पाहता. एक टीम मिटिंग त्यांची सध्या चालू आहे, कारण की अजूनही बॅटर मैदानामध्ये दाखल झाले नाही आहेत. चला दोन्ही बॅटर मैदानामध्ये लगेच दाखल व्हा. जांजवड विपक्ष जे गणेश, वाळणे टीम. पहिली मॅच आजच्या दिवसातील, रविवारचा दिवस, फायनलचा दिवस आज. आणि आज फायनलच्या दिवसातील मॅच बरोबर 9:12 पहिला चेंडू या मैदानामध्ये टाकला गेला. चांगली सुरुवात झाली आज. पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती स्क्वेअर कटला, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला चौकार आला आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती कॅच आउट अगदी मिड विकेटला. अशी सुरुवात आजच्या दिवसामध्ये झाली. टिट फॉर टॅचच्या पद्धतीने तब्बल 36 धावा हव्यात आता 24 चेंडूमध्ये. दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत वाळणे टीमकडून. वाळणे टीम या एक्स्ट्रा खेळाडू 12th मॅन
वाने टीम 10वा खेळाडू आपण प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. 12th नको. जवळ मॅचच्या दिशेनं पहिल्या 2 ओव्हर खूप महत्त्वाच्या राहतील दोन्ही टीमसाठी. कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्येच कशा पद्धतीने पार्टनरशिप होते, कशा पद्धतीने पार्टनरशिप तोडली जाते, कशा धावा होतात, काय घडतं काय बिघडतं यावरती बराचसा कहाणी या मॅचची असेल. संकेत आणि नितीन अंपायरचा ग्रीन सिग्नल आला. सेकंड इनिंगला होते सुरुवात. अगदी पहिला चेंडू थोडासा फुल ऑन लेनचा चेंडू खेळत असताना अडकत झाले, मात्र कॉल कनेक्शन इथे थोडंसं कॉन्टॅक्ट चुकीचं दिलं गेलं. येस नो वेट. आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर आय कॉर्डिनेशन थोडंसं चुकीचं राहिलं होतं. चेंडूचा हातामध्ये असता तर बऱ्याच गोष्टी घडल्या असत्या नॉन स्ट्रायकिंग एंडला, मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. कम्युनिकेशन बरंचसं इम्पॉर्टंट असतं. जेव्हा खेळपटलावरती दोन्ही बॅटर एकमेकांच्या समोर खेळत असतात, एकमेकांसोबत पार्टनरशिप करत असतात, कम्युनिकेशन, आय कॉन्टॅक्ट, कॉर्डिनेशन या सर्व गोष्टी खूप इम्पॉर्टंट ठरतात. अशावेळी एक धाव कंप्लीट केली गेली. विवेक जाधव ओव्हर क्रमांक 1 मध्ये पॉवर प्लेच्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली गोलंदाजीची. नितीनसाठीचा चेंडू अगदी फटका थोडासा फसला. मिड विकेट रिझनला कॅच पकडली जाते. दुसऱ्या चेंडूवरती बॅटिंग करत असताना नितीन पहिला चेंडू फेस करत होता, फटका फसला गेला. पहिला चेंडूवरती मोठा फटका मारून एक मोठी धावसंख्या गोळा करण्याचा प्रयत्न होता. लालच थोडीशी अंगलट आली आणि त्यानंतर बॅटर नितीनला आता जावं लागेल. गॉन होतोय कॅच आउटच्या स्वरूपामध्ये. रिप्ले टेलिकास्ट मध्ये मिड विकेट रिझनला कॅच कशा पद्धतीने पकडले तुम्ही बघू शकता. आणि कॅच ऑस्ट्रेलियन स्टाईल अगदी ओंजळीमध्ये. आणि त्यानंतर पहिला झटका वाने टीमला दिला. झांझवड गोलंदाज अर्थातच झांझवड टीमचा गोलंदाज विवेक जाधव. पहिल्या इनिंगमध्ये तिसऱ्या चेंडूवरती विकेट आली. सेकंड इनिंगमध्ये दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली. 1 लॉस ऑफ दी 1-1 आफ्टर 2 बॉल. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला अरुण. जेव्हा मॅचला सुरुवात होत होती तेव्हाच आपण चर्चा केली की पहिल्या 2 ओव्हर इम्पॉर्टंट असतील. कारण की या 2 ओव्हरमध्ये किती विकेट्स येतात आणि या 2 ओव्हरमध्ये किती धावा होतात यावरती मात्र संपूर्ण गणित अवलंबून आहे. ओहो, यामध्ये अगदी बैठा खेळलाय, गरकन फिरवला आणि अगदी पत्र्याचा आवाज, पत्र तोड 6 धावेसाठी अप्रतिम फटका, षटकार. हीच असते प्रेशर जे आलेलं असतं ते प्रेशर एका फटक्यानं दूर होतं आणि तेच प्रेशर दूर केलं. बॅटिंग करत असताना फटका, मागचा पाय पूर्ण वाकवला, बसला, गरकन फिरला, बैठा फटका सजवला. डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर अगदी 6 धावेसाठी चेंडू उचलून फेकून दिला. पहिला चेंडू फेस करत असताना अरुणने वेगानं टाकलेला फुल ऑन लेन चेंडू. अगदी या चेंडूला फक्त टच करण्याची गरज होती. बॅट लवकर फिरवली गेली, स्विंग झाली. बॅट नाराज असेल की हा चेंडू अगदी फुल ऑन लेनचा होता, ज्युसी होता आणि खेळत असताना थोडासा अडखळला गेला. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता बॅट लवकर स्विंग झाले आणि डॉट बॉल, निर्धाव चेंडू. यावेळी देखील त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप म्हणू शकता, जिथे एक धाव तर कंप्लीट केली जाते.
आणि सातत्याने आपण पाहिलं थोडासा मागे जातो बॅटिंग करत असताना अरुण मागच्या पायावरती वाकून पूर्णपणे मागच्या पायाचा सपोर्ट घेतला जातो, थोडासा बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न अंदाज त्याचे दाखवले जातात आणि या सर्व गोष्टी गोलंदाजाने कुठेतरी न्याहाळलेत पाहिल्यात आणि त्याला अनुसरून गोलंदाजी सध्या केली जाते. 1 to go, एक चेंडू अजूनही बाकी आहे. धावसंख्या 8 लॉस ऑफ दी 1 विकेट. गती परिवर्तन, सुरेख चेंडू हाताला, अप्रतिम अगदी यॉर्कर भुंदा चेंडू टप्प्यावरती मीटरवरती अगदी यार्डवरती टप्पा टाकला गेला आणि तदनंतर आपल्या गोलंदाजीची शेवट त्याने एक चांगल्या आपल्या भात्यातील एका शस्त्रानं केली. जो यॉर्कर रिप्लेमध्ये तुम्ही पाहता, अप्रतिम गोलंदाजी. विवेक जाधवची गोलंदाजी इथे समाप्त होते. तब्बल 6 चेंडू त्याने हाताळले, 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याने प्राप्त केली आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 8 लॉस ऑफ दी 1 अशी धावसंख्या वाने टीमची आहे. आता तब्बल 18 चेंडू बाकी आहेत आणि जर करायच्या धावा त्या आहेत 28. 18 चेंडूमध्ये तब्बल 28 धावा आता करायच्या आहेत. विशाल जाधव ज्यानं बॅटिंग करत असता एक आक्रमण बॅटिंग दाखवली, 2 चौकार ज्याने लगावले लगातार बॅक टू बॅक, एक लॉंग ऑन रीजनमध्ये एक स्ट्रेट ड्राईव्ह आणि असे चौकार ज्याने लगावले आणि तदनंतर बाद झाला. मात्र गोलंदाजीची जबाबदारी आता विशाल जाधवच्या खांद्यावरती आली आहे. अठरा चेंडूमध्ये 28 धावा आता तब्बल करायचे आहेत. अरुण बॅकफुटला जाऊन सुरेख फटका शॉट पूल खेळून काढला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला ही कॅच इम्पॉर्टंट होती. अरुणची कॅच, अरुणचा तो झोन स्ट्रॉंग आहे. अरुण जर थांबला तर मॅच घेऊन जाईल आणि या मॅचेस या कॅचेस नाही परवडणार. ही कॅच होणं गरजेचं होतं कारण की अरुण सारखा फलंदाज डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट या झोनमध्ये खूप परफेक्ट आहे आणि अशा वेळी अरुणला संधी भेटणं म्हणजे त्याला जीवदान दिल्यानंतर तो मॅच घेऊन जाणं असं आहे. कॅचेस इम्पॉर्टंट आहे. एका सूर्यकुमार यादवच्या कॅचनं जर वर्ल्ड कप जिंकू शकतो तर कदाचित मॅचही जिंकू शकतो आणि ही कॅच इम्पॉर्टंट होती. 17 चेंडू तब्बल 27 धावेची गरज आहे आता. अरुणचा खेळ काय असेल याकडे लक्ष असेल, पण सध्या संकेत कशा पद्धतीने खेळ करतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग केले, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू, एक डॉट बॉल देखील महत्वाचा असेल या मॅच मध्ये. लेफ्ट हँडेड गोलंदाज, लेफ्ट हँडेड बॅट्समन माफ करा, आणि त्याच्या विरोधामध्ये विशाल जाधवची गोलंदाजी. यावेळी देखील यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, अगदी खोदून काढला बॅटीच्या बॉटमला. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी चुकीच्या दिशेला होतीये कारण की स्ट्रायकिंग एंडला अजूनही फलंदाज पोहोचला नव्हता. तोपर्यंत तिसऱ्या धावेसाठी आवाज दिला नितीननं, लक्ष नव्हतं संकेतचं आणि यावेळी फलंदाज अर्थातच संकेतला यावं लागेल संकेतला. पण जमायची बाजू अरुणला स्ट्राइक भेटणं गरजेचं होतं. ती स्ट्राइक अरुणनं घेतली आहे. 11 धावसंख्या, 11 लॉस ऑफ दी 2 विकेट. मारी नवीन बॅटर ना, मारी या नावानं प्रसिद्ध आहे टेनिस क्रिकेटमध्ये. दाखल झाला मैदानामध्ये. 11 धावसंख्या, 11. तब्बल 15 चेंडू, अजूनही 25 धावेची गरज आहे. मात्र अरुण दुसऱ्या साईडला जो एक सेंटर ऑफ द अट्रॅक्शन असेल, ज्याचा या मॅच मध्ये एक संधी भेटल्यानंतर तो कसा खेळ करतोय विशाल जाधवच्या विरोधामध्ये. कारण की आधी देखील विशालच्या समोर होता. प्रथम चेंडू हाताळला, बुंदा यॉर्कर चेंडू, अगदी टोक्रश चेंडू. कारण की विशाल जाधवला माहिती आहे हाफ ट्रॅकर दिला तर नितीन शॉर्टम पूल साठी स्ट्रॉंग झोन आहे त्याचा आणि अशा वेळी बुंदा चेंडू, टोक्रशर, यॉर्कर बाहेर काढला.
थांबला गेला, थोडंसं जज केलं जातं, चेक केलं जातं, दॅट बॉल जरूर येईल. मात्र अशा वेळी बऱ्याचसा गोलंदाजाच्या डोक्यामध्ये नक्की काय विचार आहे हे जाणून घेण्याचं हे वेगळं देखील षडयंत्र असतं. पुढे येण्याचा प्रयत्न, बैठक येण्याचा प्रयत्न यावेळी नाहीये. विशाल जाधव आता सहजासहजी गोलंदाजीमध्ये फटके मारून देत नाहीये, कारण की आतापर्यंत अरुणच्या डोक्यामध्ये नक्की चाललंय काय हे जाणून घेणारं तंत्र यंत्र त्यानं विकसित केलंय आणि आपल्या गोलंदाजीमधली वैविध्यपूर्ण गोलंदाजी त्याने बाहेर काढली आहे. व्हॉट बॉलिंग, व्हॉट अ स्पेल. यावेळी देखील क्रॉस बॅटरी खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे, चेंडू हातातून निसटला, या मिसफिल्ड करून चालणार नाहीये झांझवट टीमला, आणखी ऑलरेडी धावा कमी आहेत आणि मध्ये धावा खर्च देखील होतात. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 12, 12, लॉस ऑफ दी 2 विकेट. अरुण स्ट्राईकला असेल. आता 12 चेंडू 24 हव्यात. बारा चेंडू तब्बल 24 धावेची गरज आहे. 12-24. बारा धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती आणि गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज विशालच दाखल झाला. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, पाठीची टॉप एज विकेट कीपर आहे, अगदी जातोय, कॅच पकडली जाते. जी विकेट हवी होती, जो मासा हवा होता गळाला, तो मासा पकडला गेला. अरुण बॅक टू द डकआउट, बॅटर गॉन. ही कॅच इम्पॉर्टंट होती. या एका कॅचमुळे 11च्या 11 खेळाडू एकत्र आले. 11 खेळाडूंमध्ये जोश आला. 11 खेळाडूंच्या अगदी खांदे मजबूत झाले. कॅच विकेट किपरने पकडली, पहिला पाया पडलाय तो. म्हणजे देवा नशीब हातात बसवलं. नाही तर ते असतात की एखाद्या खेळाडूकडून कॅच सुटल्यानंतर जेव्हा मॅच जाते हातातून तेव्हा जेवण गोड लागत नाही, ब्रेकअप परवडतात. ह्या गोष्टी कॅच सुटल्यानंतर मॅचेस जाणं या खेळाडूला परवडत नाही, झोप उडतात आणि त्याच्यामध्ये कॅप्टन झोप उडवतो. 11 धावा, 11 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा हव्यात आता विजयासाठी. मॅच बनत चालले. एका साईडला झांझवट टीम मॅच बनवते, वाणी टीम मॅच खेचून आणते, मध्येच पुन्हा कमबॅक होतोय. ओ करतो. 11 धावसंख्या तब्बल स्कोर कार्डवरती आहे. 11 चेंडूमध्ये तब्बल 23 धावा हव्यात. माफ करा, धावसंख्या आहे तब्बल आतापर्यंत 13 धावसंख्या, 13 धावसंख्या स्कोर कार्डवरती. अजून कमी करू. 13 धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती तुम्ही पाहताय. अकरा चेंडूमध्ये तब्बल 23 धावा हव्यात विजयासाठी. आवाज नाही, काही माईक खाली धरलाय. आवाज आहे थोडासा. अगदी बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र यावेळी देखील कॅच आउट. या मॅच झांझवट टीम आपण पाहिलं तर आपल्या दिशेनं खेचून आणते. या मॅचमध्ये झांझवट टीम कुठेतरी गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या जरूर ठोकते आणि अशा वेळी आपण पाहिलं तर धावसंख्या सध्या स्थिर आहे 13. नाही, माईक लांब धरला. 13 धावसंख्या.
आणि अद्याप 10 चेंडू तब्बल 23 धावा अजूनही विजयासाठी हव्यात. हे समीकरण या मॅचमध्ये आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला किशोर. या मॅचमध्ये किशोरला कुठेतरी मॅच खेचून आणण्यासाठी धावसंख्या 13 आहे. अजूनही 10 चेंडूमध्ये 23 धावेची गरज आहे. 10 चेंडू 23 धावा अजूनही विजयासाठी हव्यात. सुरेख फटका आल्या आल्या बॅटीच्या रडामध्ये कॅच ड्रॉप होते. आज झांजवड टीम विचार करत असेल, आज झांजवड टीमच्या कॅप्टन विचार करत असेल की आज क्षेत्ररक्षणामध्ये नक्की मार्क मिळवणार आहोत की नाहीत. कारण की क्षेत्ररक्षणाचा जर विषय घेतला तर झांजवड टीम आज क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बॅकफुटला जाते. याच गोष्टीचा मोबदला वायने टीमला भेटला. नितीनला देखील आपण पाहिलं कॅच ड्रॉप झाल्यानंतर तो बाद झाला. तदनंतर आत्ता देखील खेळाडूला बॅटिंग करत असताना संध्या दिल्या जातात आणि याच संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न फलंदाज एका साईडून करतोय. या एका धावेच्या मदतीने तब्बल 15 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे आणि तब्बल 8 चेंडूचा खेळ बाकी असताना तब्बल 21 धावा आता विजयासाठी हव्यात. 8 चेंडू 21 हवे, 4 चेंडू झाले, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळी बिग हिट, सुरेख फटका, मिड विकेट रिझन, खेळाडू नाहीये. चेंडू अगदी बाहेर येतोय, सीमारेषेच्या मॅक्सिमम साठी जातोय. षटकार, वॉट अ स्ट्रोक, अप्रतिम फटका. मॅच बदलणारा, मॅच मध्ये आणखीन एक आशा दाखवणारा, आशेचा एक किरण सगळा अंधार दूर करतो. तर आशेचा हा षटकार मॅचवरचा अंधार दूर करेल का, टीमवरचा अंधार दूर करेल का? आणि याचसाठी विश्वास ठेवला किशोरवरती. याच किशोरला संधी भेटले हे विसरून चालणार नाहीये. 7 चेंडू तब्बल 15 धावा आता विजयासाठी हव्यात. 7-15. मॅच बनत चालली आहे, मॅच बनवली जाते, घडवली जाते, रंगवली जाते आणि बनवणारा किशोर अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. सुरेख फटका, बॉटम हँडचा उपयोग आणि अंतर थोडं कमी पडलं. इथे देखील कॅच ड्रॉप होतीये, ही देखील कॅच ड्रॉप झाली आहे. तब्बल 2 कॅचेस आतापर्यंत ड्रॉप होतात. मॅच अगदी वेगळ्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचली आहे. आत्ताच्या या 2 धावा आणि तब्बल 6 चेंडू 13 धावेची गरज आता या मॅचला. 6-13. जर झांजवड टीम या मॅच मधून जर कमबॅक करून पुढे यायचं आहे तर कॅचेस पकडणं देखील गरजेचं असेल. सहा 13. बॅट चेंज केली गेली आहे. किशोरनं आपली लकी बॅट, पण क्रिकेट बदलत चाललंय. आज एका फलंदाजाकडे 4 बॅट, 3 बॅट असतात. हे क्रिकेट, आधीचं क्रिकेट आठवलं गेलं. आधीचं क्रिकेट 11 जणांमध्ये ती एकाची बॅट, ज्याची बॅट त्याला 2 वेळा बॅटिंग, तो रुसला की मॅच संपली, खेळ संपला. आणि आताचं क्रिकेट बदलत चाललंय. ब्रँडेड बॅट. 6 चेंडू 13 धावेची गरज या मॅचमध्ये. 6-13 हे समीकरण या मॅचमध्ये असताना गोलंदाजीसाठी जयदीप जाधव मैदानामध्ये दाखल झाला. स्लोअर 1 पहिला चेंडू, शॉर्ट आर्म पुल, मिड विकेट रिझनला. गरज नव्हती या स्लोअर 1ची. वेळ होता, टायमिंग होता, प्रॉपर होता. अप्रतिम फटका, वॉट अ स्ट्रोक. काय फटका मारला योगेश. पहिला चेंडू त्याला भेटलाय अगदी मारी स्टाईल मध्ये. शॉर्ट आर्म पुल, मिड विकेट रिझनच्या बाहेर उचलून फेकून दिला. 5 चेंडू तब्बल 7 धावेची गरज. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अप्रतिम फटका, गॅप शोधलाय, वाद शोधले. चेंडू अगदी सीमारेषेच्या पार जातोय. या मॅच मध्ये अखेरीस आपण पाहिलं तर शेवटच्या ओव्हर मध्ये होत्याचं नव्हतं केलंय योगेशने. व्हॉट अ स्ट्रोक यार. एखाद्या सुईमधून जसा दोरा विणावा, एखाद्या 2 डोंगरांच्या मधून जशी वाट शोधून काढावी तशी वाट शोधून काढली. स्क्वेअर कटच्या माध्यमातून चौकार.
हलक्या हातानं मान दिलाय. क्रिकेट आहे, सन्मान द्यावा लागेल. पुश करो. एक धाव कंप्लीट केली आहे. हे सेन्सिबल क्रिकेट आहे, कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे, शांत क्रिकेट यालाच म्हटलं जातं. तब्बल 2 चेंडूवरती त्यानं 10 धावा गोळा केल्या आणि शेवटच्या तिसऱ्या चेंडूवरती त्यानं 1 धाव कंप्लीट करून समोरील फलंदाज किशोरला स्ट्राईक दिली. आता 3 चेंडू 2 धावेची गरज. 3 चेंडू 2 धावा. हे मॅच सध्या येऊन पोहोचली आहे. ओहो, यावेळी मात्र चेंडू अगदी अडवला गेला, फेकला नाहीये. काय घडलंय? बॅटर गॉन, बॅटर गॉन. ओ यू टी आउट. बॅटर गॉन होतोय. योग्य निर्णय अंपायरच्या माध्यमातून दिला जातोय. अयोग्य निर्णय दिला अंपायर, मेन अंपायरच्या माध्यमातून. ही मॅच फसली गेली आहे. जांजवड की वाळणे या दोघांच्या मध्ये मॅच थांबली गेली आहे. तराजू मध्ये मॅच आहे. शेवटचा एक चेंडू आहे जो राजा बनवेल. गुड डिसिजन. आता समीकरण आहे 2 चेंडू 2 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. योगेश एका साईडला, ज्यानं पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा प्राप्त केल्या, कलेक्ट केल्या, गोळा केल्या. त्या योगेशच्या हातामध्ये सगळी मॅच येऊन पोहोचली आहे आणि आता 2 चेंडू 2 धावेची गरज आहे जय बजरंग झांजवड टीमला. हलक्या हातानं कट केल्या. 1 धाव तर कंप्लीट केली जाते. तोपर्यंत चेंडू सोडून दिला जातोय. डिक्लेअर झोन साठी अंपायरनं निर्णय दिलाय. मॅच आली आहे 1 चेंडू 1 वरती. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग हा तर नियमच आहे कंटिन्यू. तर 1 चेंडू 1 धावेची गरज. विसरू नका, 1 चेंडू देखील तुम्हाला राजा बनवू शकतो. 1 चेंडू देखील तुम्हाला हिरो बनवू शकतो. 1 चेंडू देखील तुम्हाला झिरो बनवू शकतो. हा 1 चेंडू आतापर्यंत झालेलं सगळं विसरून जा. आता 1 चेंडू 1 जो करेल तो राजा असेल. कारण की 1 चेंडू 6 क्रिकेटमध्ये होताना पाहतो. 1 चेंडू 1 हेच तर क्रिकेट आहे. धगधग आहे, प्रेशर आहे, हाय व्होल्टेज आहे, कलगीतूर आहे, तू मैं, रणधुमारी आणि रणसंग्राम. बिचारी खेळपट्टी एका साईडला. गती परिवर्तन, चेंडू हातामध्ये, क्रिकेट याचंच नाव आहे. झांजवड टीम वॉन द मॅच. काय मॅच जिंकली आहे झांजवड टीम. हेच तर क्रिकेट आहे. 1 चेंडू 6 जिथे होतात तिथे 1 चेंडू 1 होत नाही. यालाच तर क्रिकेट बोलतात. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. आणखी क्रिकेट 1 चेंडू 6 होतात, 1 चेंडू 4 होतात. 1 चेंडू 1 क्रिकेटमध्ये होताना आतापर्यंत कमी वेळा पाहिल्या. व्हॉट अ मॅच यार. झांजवड टीम ही मॅच घेऊन गेली आहे.